नमस्कार. चातुर्मासातील कहाणी या उपक्रमात आज ऐकूयात कहाणी सोमवारची. आटपाटनगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 4 पत्नी होत्या. राजानं एकेकीला एक काम वाटून दिलं. पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुलाबाळांचं काम सांगितलं, चौथीला आपली सेवा करायला सांगितली. अशी सगळ्यांना कामं वाटून दिली. असं बरेच दिवस चाललं. पुढे या सगळ्या बायकांच्यात भांडणं लागली. एक म्हणे, तूच का मुलाबाळांचं करावंस, तू दूध दुभत्याचं का बरं करू नयेस. दुसरी म्हणे, हिनंच का बरं राजाची सेवा करावी, आम्ही का करू नये. तिसरी म्हणे, मीच का बरं दरवेळेला स्वयंपाकीण बाई व्हावं. अशी आपली चौघींची आपापसात भांडणं सुरू झाली. एके दिवशी राजाच्या हे कानावर गेलं. राजाचं मन थोडं उद्विग्न झालं. मुख चिंताक्रांत झालं. तसाच उठला, कचेरीत गेला. इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले. राजानं त्यांना नमस्कार केला. बसायला आसन दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं. चिंताक्रांत दिसलं. वसिष्ठांनी कारण पुसलं. राजानं सांगितलं. ऋषी आणि राजा उठले. राणीच्या महाली गेले. 4 राण्यांना एका ठाई हाक मारली. भांडणाचं कारण पुसलं. राण्यांनी सांगितलं. पहिली म्हणाली, मीच का असं करावं. दुसरीही तेच म्हणाली. अशा पद्धतीनं चौघींनी आपापली हीच कारणं सांगितली. राजा म्हणाला, मला आपली ह्यांना ही कामं सांगावीशी वाटली म्हणून मी ती सांगितली. तेव्हा मग वसिष्ठ ऋषींनी अंतर्दृष्टी लावली. भांडणाचं नेमकं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळले. तिला म्हणाले, अगं तुला दूध दुभत्याचं काम सांगितलं आहे ना. ती म्हणाली, हो. तर मग ऐक आता. त्याचं कारण असं आहे की तू आदल्या जन्मी गाय होतीस. रानात नेहमी चरत असायचीस. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी त्याच्यावर तू दुधाच्या धारा धरायचीस. त्याच्यावर अभिषेक केलास. त्यामुळे तुला हा जन्म आला आणि या जन्मात तू राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्मीचं व्रत थोडं अपुरं राहिलं. ते पुरं व्हावं म्हणून खरं तर भगवान शंकरांनीच ही आज्ञा राजाला केली आहे आणि त्यानं ती तुला सांगितली. त्यामुळे ती तू मान्य कर. आणि आपला पतीच हा महादेव शंकर आहे असं मनी धर. जसं तो सांगेल तशी तू वाग, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी तू कैलासाला जाऊ शकशील. असा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीनं त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिलं आणि ती सुखासमाधानानं वागू लागली. पुढं काय झालं. ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले. तिला विचारलं, तू का ग भांडतेस. ती म्हणाली, मीच का स्वयंपाकीण व्हावं. ह्याचंही आता मला कारण सांगा. पुन्हा एकदा ऋषींनी ध्यान लावलं. कारण शोधून काढलं. ते म्हणाले, बाई ग, आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरान्न मागत असायचीस. तेव्हा दर सोमवारी उपास करायचीस, भिक्षेला जायचीस, 5 घरी कोरान्न मागायचीस, त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवायचीस. ही भक्ती देवाला आवडली आणि त्यानं तुला राजाची राणी केली. राजानं तुला हे काम लावून दिलंय ते तू मान्य कर. सगळ्यांना जेवू घाल. सगळ्यांचाच आत्मा थंड कर, म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल. मनोभावे राजाची सेवा कर, म्हणजे ती शंकराला पावेल आणि अंती तुला कैलास लाभेल. असा तिला त्यांनी आशीर्वाद दिला. राणीनं तो ऐकला आणि ती सुखासमाधानानं वागू लागली. पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले. भांडणाचं कारण विचारलं. राणीनं सांगितलं आणि मग ऋषींनी पुन्हा एकदा ध्यान लावलं. पूर्वजन्मीची हकीकत जाणली. राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करत होतीस. स्वतः उपवास करायचीस. हा तुझा नेम होता. म्हणून तुला देवानं राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली. राजानं ती तुला सांभाळायला लावली आणि ती तू आनंदानं सांभाळावीस. सुखानं वागावंस. ह्यातच तुझं कल्याण आहे. तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं नमस्कार केला. सुखानं वागू लागली.
पुढं काय झालं? ऋषी चौथ्या राणीकडे वळले. तिला भांडणाचं कारण विचारलं. तिनं सांगितलं. ऋषी म्हणाले, आदल्या जन्मी तू घार होतीस, आभाळात तू उडायचीस आणि त्याच्या खाली एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी तू त्याच्यावर छाया धरायचीस, म्हणून तुला शंकर महादेव प्रसन्न झाले आणि त्यानं तुला राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर तुला बसवली. असं सुख तुला मिळालं. हे सुख तू राजाला दे, म्हणजे तुझं कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला. ऋषींनी 4ही राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं. राजाला आनंदी केला आणि आपण निघून गेले. पुढं सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या. तशाच तुम्हीही वागा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. या सगळ्या कहाण्या ज्या आहेत ह्या आताच्या काळानुसार क्वचित प्रसंगी काही जणांना असं वाटू शकतं की ह्यातले जे काही विचार आलेत किंवा मुद्दे आलेले आहेत किंवा जे काही प्रसंग आहेत तर ते थोडेसे कालबाह्य झालेत की काय. तर हो, हे वाटणं स्वाभाविक आहे, कारण काळ हा झपाट्याने बदलत असतो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो कहाणी संग्रह आहे हा आपला सुद्धा एक वाङ्मयाचा ठेवा आहे. काहीतरी पूर्वीच्या काळी ज्यांनी कुणी ह्या कहाण्या रचल्या असतील, एक संदेश, एखादा विचार, एखादा उपदेश नव्या पिढीपर्यंत असा सहज सोप्या पद्धतीने पोचावा, हाच नेमका यामागचा उद्देश आहे. आणि तो उद्देश सुफळ करण्याचा एक प्रयत्न म्हणून ही कहाणी याची निर्मिती झाली असणार आहे. आपण आज जी कहाणी ऐकली याच्यातून एक विचार आपण नक्कीच घेऊ शकतो. बाकीच्या गोष्टी सगळ्याच शक्य असतील, तुमचा सगळ्याच नव्या पिढीचा विश्वास बसेल न बसेल, पण एक मात्र आहे की आपल्याला आपलं जे विहित कर्म आहे, म्हणजे या जन्मी जे कर्म प्राप्त झालेलं आहे, कुणी नेमून दिलंय, कुणी सांगितलंय, कुणी आखून दिलंय, तर ते कर्म आपल्या वाट्याला आलं आहे, त्याच्या मागे भगवंताची नक्कीच काहीतरी योजना असणार आहे. आता बघा ना, कुणाचा जन्म कुठल्या घराण्यात व्हावा हे आपल्या हातात नाही ना. एकाच वेळेला म्हणजे आपण बघतो की दवाखान्यात सुद्धा 2 शेजारी 2 छोटी छोटी बाळं आपापल्या आईच्या शेजारी तिथे पहुडलेली असतात, नवजात अभ्रक असतात ती, पण दोघंही वेगवेगळ्या घरी जाणार असतात. तिथे 4 दिवस ती जरी एकत्र राहिली तरी उद्या त्यातलं एक मूल एखाद्या चांगल्या घरी जाणार असेल तर एखादं मूल एखाद्या झोपडीतही जाणार असू शकतं ना. म्हणजे हे सगळं आपल्या हातात नाही हे नक्कीच, पण आपल्याला जे विहित कर्म नेमून दिलेलं आहे तर ते होता होईल तो आनंदाने पार पडावं. आणि ते नेमून देण्यामागे जी कोणी तिथे अधिकारी व्यक्ती असते तिचाही काहीतरी विचार त्यामागे नक्कीच असतो, कारण तक्रारींनी कधीही प्रश्न सुटत नाहीत. तर उलट जे काही सरळ सोडवत आणलेलं आहे त्याचा गुंता मात्र होण्यासाठी ह्या तक्रारी निश्चित अगदी निश्चित कारणीभूत होतात. कहाणी वाचून त्याचा मागचा आत्ताच्या काळाला सुसंगत असा विचार अवश्य करून बघावा. फक्त वाचावी आणि सोडून द्यावी अशा या कहाण्या नक्कीच नाहीत. आपल्याला त्याच्यावर वाचल्यानंतर 1-2-4 मिनिटं मनन चिंतन नक्कीच करता यावं हीच अपेक्षा आहे. श्रीराम जय राम जय जय राम.